संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदीमध्ये पाहायला मिळते आणि या तयारीमधला एक मुख्य भाग म्हणजे पालखी रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं सामान, चांदीचे दागिने, वस्त्र याचं अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात आलं। पालखी बरोबर मंदिर समितीचे जवळपास 300 लोक असतात। त्यांच्यासाठी अगदी सुई दोऱ्यापासून तंबू, जेवण आणि संपूर्ण साहित्याची तयारी केली जाते। व्यवस्थापन कौशल्याच्या या उत्तम उदाहरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं येत्या 29 तारखेला प्रस्थान होतंय। पालखी बरोबर संस्थांचे 250 लोक, त्याचबरोबर 50 देणगीदार जे आहेत असे जवळपास 300 लोक जे आहेत ते जात असतात। त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जे जे साहित्य लागतं, अगदी सुईपासून ते खाण्यापिण्याचं जे साहित्य आहे त्याचं व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारण महिनाभर ही सगळी तयारी करायला लागते। याच्यामध्ये रोज सकाळ संध्याकाळ 400 ते 500 लोक जेवायला असतात। आमचे बरोबरचे सेवेदारी, मानकरी, विश्वस्त कमिटी, प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, जे कोणी येईल त्याला माऊलीचा प्रसाद दोन्ही वेळेला बसले की त्याला प्रसाद दिला जातो। सगळं जे काही जे लागतं संपूर्ण याची व्यवस्था आता पूर्णतः आलेली आहे। ज्या ठिकाणी हे मुक्काम करत असतात तिथली व्यवस्था महिनाभरापूर्वीपासूनच त्याची तयारी जी आहे ते सुरू असते आणि सध्या ही तयारी पूर्ण झालेली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।